श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्या नवीन संधी निर्माण होणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? तसेच आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? जाणून घेऊया सिंह राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. या काळात तुमच्या नेतृत्व गुणांची विशेष दखल घेतली जाईल. काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात काही आनंददायी घटना घडतील. सकारात्मक विचार आणि संयम राखल्यास हा आठवडा अनेक बाबतीत लाभदायक आणि उत्साहवर्धक ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या क्षेत्रात तुमची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता इतरांना प्रभावित करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना पदोन्नती किंवा नवीन प्रोजेक्टची संधी मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या मेहनतीमुळे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. मात्र अहंकार किंवा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, अन्यथा छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा विचार करण्यासाठी अनुकूल आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग किंवा नवीन योजना यामधून फायदा मिळू शकतो. भागीदारीतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणं गरजेचे राहील. एखादी जुनी योजना अचानक लाभदायक ठरू शकते. आर्थिक गुंतवणुकीबाबत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. कामाच्या निमित्ताने छोटा प्रवास घडू शकतो आणि त्यातून भविष्यातील नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. अचानक काही मोठे खर्च समोर येऊ शकतात. विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित कामांवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिसते. या काळात अनावश्यक दिखावा किंवा प्रतिष्ठेसाठी खर्च करणे टाळा. बचत आणि नियोजनावर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. काही लोकांना नवीन आर्थिक करार किंवा व्यवसायातून लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात आनंद आणि काही भावनिक क्षण अनुभवायला मिळतील. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा होऊन नातेसंबंध सुधारतील. आईवडिलांचा सल्ला या काळात महत्त्वाचा ठरेल. घरात शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत संवाद वाढवणे आवश्यक राहील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधांमध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण होईल. काही लोकांना नातेसंबंधाबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. लहान मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. मात्र हट्टी स्वभावामुळे छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांतता राखणे आवश्यक आहे. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे राहील. कामाच्या धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता आणि मानसिक ताण यामुळे चिडचिड वाढू शकते. काही लोकांना पाठीचा त्रास, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. वेळेवर आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक राहील. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करावे. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. बाहेरील अन्नपदार्थांपासून शक्यतो दूर राहा. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. सकाळी चालणे किंवा सूर्यनमस्कार केल्याने ऊर्जा वाढेल आणि मन प्रसन्न राहील. विद्यार्थी आणि तरुण वर्ग. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेची परीक्षा घेणारा असेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. तरुण वर्गासाठी करिअरबाबत नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांच्या सहकार्यामुळे काही अवघड कामे सोपी होतील. सोशल मीडियावर किंवा मनोरंजनात वेळ वाया घालवणे टाळा. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढेल.
सामाजिक आणि धार्मिक कार्य. या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढू शकतो. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. काही लोकांना समाजातील मान सन्मान वाढल्याचा अनुभव येईल. धार्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमू शकते. मंदिर भेट, नामस्मरण किंवा आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने मन प्रसन्न राहील. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील आणि मनातील नकारात्मकता कमी होईल. उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ ठरेल. तसेच श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रगती आणि जबाबदाऱ्यांचा समतोल साधणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील तर आर्थिक बाबतीत सावध नियोजन फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास मोठे त्रास टाळता येतील. सकारात्मक दृष्टिकोन आणि संयम यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि नवीन प्रेरणा घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.